सगळ्यांची नाव सगळ्यांना माहिती आहे म्हणून बोलण्याची गरज आहे. राजेशजी, तुम्ही आणि तुमच्या सोबत आलेल्या सर्वांचं शिवसेनेत आणि मातोश्रीमध्ये मी स्वागत करतो. हे प्रवेश शिवसेनेमध्ये आठवड्याला 2-4 दिवस होतातच. हे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली, शिवसेना कधीच संपू शकत नाही. आणि गंमत अशी आहे की आता अगदी नाव घेऊन बोलायचं तर अमित शहा आणि कंपनी जे आहे त्यांना असं जे वाटते की शिवसेना संपले, पण त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं नाव घेतल्याशिवाय घासच गळ्याखाली उतरत. म्हणजेच ही आपली सगळ्यांची ताकद माधुरी त्यांना कुठे ना कुठेतरी त्रासदायक होतेच आहे. त्यांना शिवसेना का संपवायची होती याचं कारण त्यांना महाराष्ट्र मिळायचं. महाराष्ट्र मिळायचं काय बोलतात नियोजितपणे आला म्हटलं. त्याला बरं झालं, म्हणजे मला जे बोलायचं होतं ते कानाकोपऱ्यात पोहोचलं. आता तुम्ही नाव काढलंच आहे अनाकोंडाचं, तर ते मुद्दामच सांगतो. अनाकोंडा तुम्हाला खरा अनाकोंडा माहितीये? खरा अनाकोंडा माहितीये कोणाला? खरा अनाकोंडा हा खरंच आहे, म्हणजे कदाचित तो जगातला सगळ्यात मोठा साप जो आंतराच्या प्रजातीमध्ये त्यांना जाऊ शकेल, कारण तो गिळतो. आणि अनाकोंडा हा पिक्चर पण आला होता. आता त्याला सगळंच काही गिळायचं असतं. आता हे एवढं म्हटल्यानंतर मी नाव दिलं ते बरोबर आहे का चूक आहे? त्याला सगळंच गिळायचं, कौशे गिळायचं आहे, सगळंच गिळायचं आहे, महाराष्ट्र गिळायचं आहे. आणि ते गिळू न देण्यासाठी त्याला शिवसेना नको, म्हणजे गिळू न देणारी ही एकटी शिवसेना, म्हणून त्यांना शिवसेना नको. आणि शिवसेना ही तेवढ्याच ताकदीने आजही उभी आहे. मधल्या काळात तो काही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित निकाल लागला, ते आता सगळं विकलं आणि त्याचं भांडं फुटलंय मतचोरीचं. आता आजच तुम्ही यायच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात 2 मुद्दे मी मांडले. एक तर परवापासून मी मराठवाड्यात जातो शेतकऱ्यांना भेटायला. आता शेती आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे मी मराठवाड्यात जातो, तुम्ही म्हणाल मराठवाड्यात चालला तर आम्हाला कशाला सांगताय? तर वाड्यामध्ये सुद्धा आजच सांगत बातमी आले की पीक विम्याचे पैसे किती मिळाले? 2 रुपये 30 पैसे. म्हणजे ही घटना आहे. 2 रुपये 30 पैसे म्हणजे कोणाची किंमत आहे? भाजपची किंमत आहे. स्वतःचीच किंमत त्यांनी करून घेतली. म्हणजे एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली. आता कर्जमाफी देऊ म्हणून ते सत्य झालं, ते कर्जमाफी द्यायला तयार नाही. जूनचा मुहूर्त काढला. जूनमध्ये असं नेमकं काय होणार आहे? आता ते मुख्यमंत्री सांगतात की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल. तर जूनमध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता, शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. फक्त ढकलायचं. म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेत, तिकडे मुद्दा ठेवायचा नाही. शेतकरी आला तर तुम्हाला जूनमध्ये देतो ना, तर शेतकरी हे ढकलत जायचं पुढे. आणि मतचोरीचा जो मुद्दा आपण काढला त्याला आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब भाजपनी केल्याच्या म्हणजे आशिष शेलार ते करते. त्यांनी का आता यादी केली? आता त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात. आपली मागणी काय आहे की संपूर्ण यादी जी सदोष आहे ती निर्दोष त्याच्यातल्या ज्या चुकांच्या सुधारायच्या हिंदू मुस्लिम बघितलं नाही, सगळे आले त्याच्यामध्ये. आता त्यांची उठबस त्यांच्यामध्ये त्याच्यात त्यांना ती नावं सापली, आपण काय करू शकतो? पण हे आता सगळ्यांनी मान्य केले कारण त्यांचं भांडं आणि विकत फुटते. तर तुम्ही सुद्धा आता जागरूक राहायला पाहिजे. आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे हिरारीने शिवसेनेत आलात, कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला खात्री पडते की शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकतं. आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा प्रत्येक मतदार यादीवरती काम करा. जसं आता आपण मुंबई आणि इतर ठिकाणी करतोय तसं ग्रामीण भागात सुद्धा ही मतचोरी मोठ्या प्रमाणात झाली. मोठ्या प्रमाणात दुबार नाव आलेली आहे. तुमचं माझंच नाव मला का भीती वाटते, माझंच नाव निरीत करतात की काय? कारण मी अर्ज न करताच माझ्याकडे व्हेरिफिकेशनसाठी माणसं आहे. तर ही पहिले आपली स्वतःची नावं त्या यादीत आहेत की नाही? मतदार यादी मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, सोपं करून मागे सांगितलं. 1200ची यादी आहे. आपले घटकप्रमुख कामाला लागले तर ती यादी निवडणूक आयोगाकडनं मिळेल. त्या यादीनुसार मतदार आहेत की नाही चेक करा आणि त्या वस्त्यांमध्ये ती मतदार यादी मोठ्या बोर्डावरती लावा आणि नागरिकांना आवाहन करा, म्हणजे विनंती करा की बाबा तुमचं नाव याच्यात आहे की नाही बघा, तुमचं नाव आहे की नाही बघा. आणि बोगस पत्त्यावरती काही एकापेक्षा अधिक नावं रजिस्टर झाले आहेत की नाही ते पण तपासा. हे ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी यांचा सुगडा साफ होईल.
मग हा अनाकोंडा बरोबर त्याच्या बिळामध्ये जाईल आणि तो बिळामध्ये घालवण्यासाठी आता एक तर शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचंय, बाकीच्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या तिकडे जेव्हा निवडणूक लागेल मी प्रचाराला येणार आहे. विधानसभेला मला आपण कुठे जाणार होतो जाऊ शकतो. काय होतं नेमकी मुंबईत सभा होती, पाऊस पण होता आणि ती सभा मला मी येऊ शकतो, पण आता मी येणार. राजकीय मुद्दे आहेत ते मी घेईन, पण तुम्ही ग्राउंडवर त्याला म्हणतो ना ते तुम्ही करा. आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या एका उत्साहाने आलेला आहात ते सगळे मतचोर ते शोधून आपण त्यांना मतदान सोडण्यापासून थांबवलं तर आपला भगवा जो तुम्ही आज हातात घेतलाय तो केवळ जिल्हा परिषदा नगरपालिका नाही तर येणार ना विधानसभा पण येणारच आहे, राज्यात होते लोकसभा सुद्धा येणारच आहे. तिथे आपण पडपल्याशिवाय राहणार आहे. आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुढच्या कारकिर्दीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.